नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत उडीदाच्या डाळीचं घुटं कसं करायचं। तर हे आपण भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो आणि खाताना खूप छान लागतं। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यासाठी सर्वात आधी मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे थोडी कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडं जिरं, सुकं खोबरं आणि 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत, तिखट मिरच्या। तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला आधी हलक्याशा भाजून घ्यायच्यात तव्यावर। आता आपण मसाला करायला घेणार आहोत, त्यासाठी हे सर्व साहित्य आपल्याला एक-एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता उडदाची जी डाळ आहे ती तवा किंवा आपण कढई वापरू शकतो, ती हलकीशी भाजून घ्यायची 2 ते 3 मिनिटं। भाजून झाल्यानंतर आपल्याला याला स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचं आहे। आता ही जी डाळ आहे ती धुवून झाल्यानंतर आपण कुकरला शिजायला ठेवणार आहोत। यासाठी आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्यात। डाळ चांगली शिजली पाहिजे। तर मी यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होऊन दिल्यात। आता कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि आपली डाळ शिजलेली असेल। आता डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण डाळ करायला सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी आपण एक टोप घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। चांगले भाजून द्यायचं आहे आणि नंतर आपण जो मसाला केला होता तो घालायचा आहे। भाजून घ्यायचा आहे चांगला। आता आपली जी डाळ शिजली आहे ती यामध्ये घालायची आहे। आता कुकरच्या भांड्यातच मी थोडं पाणी घालून यामध्ये घातलं आहे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। घुटं जे असतं ते साधारणतः घट्टच असतं, तर त्यामुळे मी घट्टच ठेवणार आहे, जास्त पातळ करणार नाही आहे। आता ह्यामध्ये आपण 1 टीस्पून धणा पावडर, जिरा पावडर आणि हळद घालणार आहोत। त्यानंतर आता सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची 3 ते 4 मिनिटं आणि अशा प्रकारे आपलं उडदाच्या डाळीचं घुटं तयार आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू।